नमस्कार रसिक हो. साहित्य जगताची सफर साहित्य रस बाय आरची राधा जस्ट फॉर यू. आपल्या या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण हा उपक्रम भाषेच्या गौरवासाठी किंवा आपल्या साहित्यिकांच्या गौरवासाठी किंवा आपल्याला भाषा नव्यानं उमजावी, भेटावी आणि कळावी आणि आपल्याला आपलं वैभव लक्षात यावं म्हणून हा उपक्रम आपण सुरू केला आहे. आणि हे सगळं आपल्यालाही लाभावं हा आमचा विचार आहे. म्हणून आम्ही यावर काम करत आहोत. तर मंडळी, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अशाच एका भाषेच्या पूजकाला, सरस्वती पूजकाला म्हणूयात आपण, आपण आणतो आहोत आपल्या एपिसोडमध्ये. म्हणजे अतिशय तरल, सुंदर आणि खूप म्हणजे आपण म्हणतो ना, असं एखादा ताडगोळा किंवा माडाच्या याच्यातलं नारळातलं सुंदर गोड पाणी असं ज्याचं आपल्या ज्या माणसाच्या कवितांचं आपल्याला वर्णन करता येईल असे गोव्याच्या भूमीतले बा भ बोरकर. खूप सुंदर सुंदर कविता, सुंदर कविता, सुंदर निसर्ग, सुंदर शब्द, सुंदर मांडणी, सुंदर भाव, इतकं आणि एक गेयता त्या कवितेला, छंद, भाव सगळं काही एकदम येतं. हो, ओढून ताणून नाही, कविता स्फुरते म्हणतो आपण. आणि विषय कवितांचे उत्कट निसर्गप्रेम, प्रेम, भावना यांनी काठोकाठ भरलेल्या कविता. इतकं सुंदर बाभ बोरकरांच्या कविता सौंदर्यानं नटलेल्या आहेत. ते ज्या भूमीत जन्मले, गोव्याच्या भूमीत त्यांचा जन्म आहे बाभ बोरकरांचा, बोरी गोवा इथला 30 नोव्हेंबर 1910चा. ज्या भूमीत ते जन्मले त्या भूमीचा सगळा रस घेऊन त्यांची कविता आल्यासारखी वाटते आपल्याला. बाबा बोरकरांची एक मुलाखत मला युट्यूबच्या माध्यमातून मी ऐकली तेव्हा ना मला खूप छान वाटलं. कारण बरोबर आहे, त्यात म्हणजे ते त्या ज्या वातावरणात जन्मले, वाढले त्याबद्दल सांगताना ते म्हणाले, की मला असं वाटतं, म्हणजे बोरकर म्हणाले, की मला असं वाटतं, की एखादा साधक ज्यावेळेला जन्माला येतो, त्यावेळेला त्याचं असं असतं, की त्याची साधना जी कमी राहिलेली असते, ती पूर्ण करण्यासाठी येतो. त्यावेळेला तो परमेश्वराकडं म्हणजे इट वॉज हिज चॉईस. त्याचा चॉईस असतो, की आपण कुठल्या कुळात, कुठल्या स्थानात जन्म घ्यायचा आहे, की जेणेकरून आपल्याला ती उरलेली साधना पूर्ण करता येते. अशा प्रकारे तो आत्म्याचा चॉईस असतो आणि तो जन्माला येतो आणि त्यानंतर त्याची साधना पूर्ण करतो. हे एकाच जन्माचं संचित नसतं असं मला वाटतं, असं ते बोलले होते. आणि खरोखरच आहे, त्यांची जेव्हा आपण काव्य वाचतो आणि त्यांचे शब्द, खरं तर त्यांचं शिक्षण 10वी पर्यंत झाल्यानंतर ते शिक्षक म्हणून कामाला रुजू झाले. त्यांनी 14 वर्ष शिक्षकी पेशा पत्करला आणि त्यानंतर ते पुणे आणि गोवा आकाशवाणीवर वाङ्मय विभागाचे संचालक म्हणून रिटायरमेंट पर्यंत काम करत राहिले. पण या दरम्यान त्यांनी इतकं विपुल लेखन केलेलं आहे. आणि खरं तर भाषेवरची पकड आणि भाषेतली ही शब्दांची समृद्धता कशी आली त्यांच्याकडं, कशी येते, तर त्याबद्दल त्यांचा भवताल आणि गोव्यातलं वातावरण, त्यांचे घरातले संस्कार आणि तिथल्या आजूबाजूच्या देवळांच्यातलं वातावरण, तिथं लावलेले ग्रंथ, लहानपणीच लावलेले, ऐकलेले असे, श्रवणात असलेले हरिविजय, रामविजय, पांडव प्रताप असे ग्रंथ म्हणूयात आपण. आणि ज्ञानोबा राय आणि तुकोबांच्या साहित्याचा प्रचंड व्यासंग लहानपणापासून असलेले असे बोरकर. शब्द सामर्थ्य त्यांच्यात इतकं प्रचंड आहे आणि गेयता शब्दांना, नादमधुरता इतकी सुंदर आहे. आपण बाबांच्या कुठल्या पण, कारण मी आज त्यांच्यापेक्षा त्यांच्या सगळ्या साहित्यामधलं खूप आपण काही घेऊ शकत नाही. आपण अगदी उदाहरणादाखल काहीतरी वाचतो वगैरे. तर त्यांच्याबद्दल जास्त सांगण्याऐवजी त्यांच्या काही कविता एका कविता संग्रहातल्या
आणि एक ललित लेख असं ऐकवणार आहे. पण त्यांच्याबद्दल बोलावं असं वाटतं कारण काव्य स्फुरतं आणि ते छंदोबद्ध स्फुरतं आणि त्याला एक असं ओढाताण करावी लागत नाही. हे काय येतं तर एक श्रवण असतं, ऐकलेलं असतं आणि एक ऑब्झर्वेशन सुंदर असं निसर्गाबरोबरचं नातं. मला असं वाटतं मंडळी, की ज्यावेळेला आपण आपल्याला निसर्गापासून वेगळं करतो ना, त्यावेळेला आपल्याला कुठल्याही आपल्या कलाकृतीत रस आणता येत नाही. पण आपण जेव्हा त्या प्रकृतीचाच एक भाग असतो, असं म्हणतो आणि त्या प्रकृतीच्या उत्कटपणे त्यात सामावून जातो जेव्हा प्रकृतीमध्ये, या निसर्गामध्ये किंवा या सगळ्या निसर्गाचाच आपण एक छोटासा घटक आहोत, असं म्हणून आपण जेव्हा त्या निसर्गात सामावतो, त्यावेळेला आपल्याला जी विशालता येते, त्यातनं आपल्या कलाकृतीत एक रस ओतला जातो आणि तो आपल्या इंडिव्हिज्युअल कपॅसिटीपेक्षा खूप प्रचंड मोठा असतो. कारण आपण एक प्रकृतीचा भाग असतो. एक माठातलं पाणी आणि माठातलं पाणी जेव्हा आपण सागरात ओततो, त्यावेळेला ते माठातलं पाणी सागर जसं होऊन जातं ना, तसं प्रज्ञेचं असतं असं मला वाटतं कलाकृतीच्या कुठल्याही. मला ही अगदी प्रकर्षानं झालेली जाणीव बाभू बोरकरांच्या साहित्यामध्ये मला जाणवते. आणि या माणसाचं म्हणजे मराठी, कोकणीत तर इतकं सुंदर म्हणजे बोरकर म्हटलं की त्यांची पैंजणा कविता आणि त्यांनी त्यांच्या अनुनासिक आवाजात आणि त्यांच्या म्हणण्याच्या स्टाईलनं म्हटलेली कविता आपल्याला चटकन आठवते. आणि खूप अं, आकाशवाणीशी संलग्न असल्यामुळं त्यांनी स्वतःच्या कवितांचं कविता वाचन वगैरे इतकं सुंदर केलेलं आहे आणि ते सुदैवानं आपल्याला YouTubeमुळं उपलब्ध आहे आणि काही गोष्टी आपल्याला त्यांच्या मुखातूनच ऐकायला मिळतात, त्यावेळेला खूप समाधान मिळतं खरं तर. आणि अशा या साहित्यिकाबद्दल सांगताना, की मराठी, कोकणी, इंग्रजी, हिंदी, पोर्चुगीज 5ही भाषांमध्ये त्याने लिहिलेलं आहे आणि प्रचंड लेखन केलेलं आहे. कथा, कविता, कादंबरी, अनुवाद म्हणजे आणि महात्मा गांधींच्या काही पुस्तकांचे अनुवाद केले त्यांनी. स्टीफन युविंग यांच्या कादंबऱ्यांचे अनुवाद केलेत. चरित्रात्मक प्रबंध आहेत, ललित लेख, कादंबरी, कथा विविध पद्धतीचं जरी लेखन केलं असेल, तर त्यांचं पहिलं प्रेम आहे ते कवितेवर आहे असं वाटतं. तर कवितेमध्ये आपल्याला कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त भाव, भावना सांगता येतात. आशय सांगता येतो आणि कमीत कमी शब्दात आपण जास्तीत जास्त अभिव्यक्त होत असतो. कविता हे एक असं माध्यम आहे खरं तर, की आणि त्यांना ते माध्यम खूप भावतं, आवडतं. त्यांच्या अनुरागिणी, आनंदभैरवी, कांचन संध्या, गीतार, चित्रवीणा, चिन्मयी, चैत्रपुनव, जीवन संगीत, दूधसागर हे त्यांचे कविता संग्रह आहेत आणि कागदी होड्या हा लघुनिबंध आहे. मावळता चंद्र, अंधारातली वाट या कादंबऱ्या खूप कादंबऱ्या आहेत त्यांच्या भाविण. त्यानंतर याची आपण स्टीफन युविंगची द बर्निंग सिक्रेट याचं जळते रहस्य असा अनुवाद आहे. आम्ही पाहिलेले गांधीजी, काचेची किमया या गोष्टी आहेत. त्यानंतर या पुस्तकांबरोबरच विनोबाजींच्या गीता प्रवचनांचं त्यांनी कोकणी भाषांतर केलेलं आहे. त्यांच्या कोकणी काव्यसंग्रह आहेत आणि गीता या नावानं कोकणी भगवद्गीतेचा अनुवाद केलेला आहे त्यांनी. पांजणा यांच्या कोकणी कविता संग्रह, कोकणीमध्ये अनेक पुस्तकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. तर अशा या खूप साहित्य संपन्न, अनुभव संपन्न आणि मुख्य म्हणजे शब्द संपन्न म्हणेन मी. त्यांचे शब्द आणि त्यांची निसर्गाकडं बघण्याची दृष्टी. आपण सगळेच खूप सगळं बघत असतो. आपले डोळे उघडे असतात, पण आपली ज्ञानेंद्रियातलं जे इंद्रिय काम करतं बघण्याचं, ते बघणं मनापासून बघणं जेव्हा होतं, त्यावेळेला त्यातलं म्हणजे जे देखे कवी ते न देखे रवी असं म्हणतात,
की कवी रवीपेक्षा म्हणजे त्याच्यापेक्षा त्याला काहीतरी जास्त उकलतं आतलं असं. जे देखे कवी ते न देखे रवी असं आपण म्हणतो. कारण इतकं काही कवीला आतून स्फुरतं ते बघितल्यानंतर. छोटी कळी बघितल्यानंतर जसं अं, बालकवींना हिरवे हिरवे गार गालीचे हरितृणांच्या मखमालीचे. इतके सुंदर शब्द आपण कधी ती कळी पायदळी तुडवून निघून जातो आपल्याला कळतही नाही. पण एक भावकवी त्या एका छोट्या घटनेचं वर्णन इतक्या सुंदर पद्धतीनं करत असतो. बाभो बोरकरांच्या कविता ह्या अशा इतक्या सौंदर्यानं भरलेल्या आहेत. एक एक आणखी एक मुलाखत ऐकली मी. तर त्यावेळेला एका मुलाखत करताना त्यांना विचारलं, की तुमच्या कवितात सगळं खूप छान, 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 छान असतं. तुम्ही दुःख, अडचणी, जे समाजात काहीतरी चाललेलं आहे, अकांड तांडव किंवा काय, अशा गोष्टी तुम्ही तुमच्या कवितेतनं मांडत नाही. हा पलायनवाद नाही का? तर त्यांनी खूप छान उत्तर दिलं. मला खूप आवडलं ते. ते म्हणाले, की ज्ञानोबराया आपलं दुःख काय हो? त्याला काही अर्थच नाही. ज्ञानोबरायांचा विचार करा. ज्ञानेश्वरांनी इतकं भोगलं, इतकं दुःख त्यांच्या वाट्याला आलं, इतकं वाईट टाकणं काय असतं? म्हणजे सगळे, सगळे दुःखाचे डोंगर त्या माणसानी अ, चढले, अनुभवले, पण त्यांच्या लेखणीत, त्यांच्या शब्दात कधीही कटुता आलेली नाहीये. मला ते उदाहरण त्यांचं इतकं भावलं सांगते. मंडळी, अशा पद्धतीनं आपण जगण्याचा विचार करायला लागतो, की जगण्यातली दुःख आणि आपल्या वाट्याला आलेली दुःख ही आपली दुःख नसून आपल्याला डेव्हलप करण्यासाठी किंवा आपल्याला जास्त विकसित करायला आल्यासाठीच्या संधी असतात आणि जेव्हा आपण त्याच्याकडं तशा पद्धतीनं बघतो, त्यावेळेला ही दुःखांची कटुता कुठल्या कुठं नाहीशी होऊन जाते. खूप मोठं तत्वज्ञान आहे आणि बाभू बोरकरांच्या कविता फक्त सौंदर्य, निसर्ग असं सांगतात असं नाही. जगण्याचं तत्वज्ञान आणि इतके विषय त्यांच्या कवितेत येऊन जातात जगण्याबद्दलचे आणि ते सगळे उत्तम, उदात्त, उन्नत असे मी म्हणेन. तर त्यांच्या काही कवितांचं वाचन करणार आहे. असं प्रकृतीसोबत तादात्म्य पावलेल्या बाभ बोरकरांच्या काही कवितांचं वाचन करण्याआधी एक मला त्यांचा छोटा लेख म्हणजे किती बघण्याची दृष्टी कशी असते एका क्रिएटिव्ह माणसाची किंवा सौंदर्य उपासकाची म्हणूयात आपण. त्यांचा एक लेख आहे, दगडांचे सौंदर्य. मला अगदी वाचून दाखवावा वाटतो. हा. दगडांचे सौंदर्य, बाभ बोरकर. फुलांइतकाच मला दगडांचाही शौक आहे. फुले मला झाडावरच अधिक सुंदर वाटतात. तिथून ती खुडायला माझे मन घेत नाही. पण फुलांच्या दिवसात बस जेव्हा मांदोळला थांबते, तेव्हा जाई बकुळीचा एखादा सर किंवा एखादा बटमोगरीचा गजरा मी जरूर विकत घेतो आणि मनगटाभोवती गुंडाळतो. कधी सोनचाफ्याचे केवळ एक फूल देठाला धरून फिरवीत राहण्यासाठी अख्खा पुडा विकत घेतो. फुले मी विकत घेतो, पण ती घरातल्या वापरासाठी, माझ्यासाठी नाही. पण दगडगोटे मला मनापासून आवडतात. कधी त्यांच्या आकारामुळे तर कधी प्रकारांमुळे, कधी त्यांच्या रूपावरून तर कधी त्यांच्या वर्णावरून. केवढा तरी वेळ मी ते न्याहाळत राहतो, पण तेवढ्यानं माझं समाधान होत नाही. मी त्यातले निवडक घरी घेऊन येतो. आजवर मला आवडलेले दगडगोटे मला घरी आणता आले असते, तर एव्हाना माझ्याकडं एक नमुनेदार अश्मसंग्रह तयार झाला असता. आवडलेले सगळेच दगड काही उचलून आणता येत नाहीत आणि ते नेटकेपणानं मांडायला घरात आणि घराभोवती आपल्याला हल्ली ऐसपैस जागा तरी कुठे आहे? मी म्हणतो, एका अर्थी हे बरंच आहे. त्यामुळं आपल्याला स्मृतीत त्यांचा संग्रह करता येतो. आठवून त्यांचा आनंद घेता येतो. उन्हाळ्यात नदीच्या आणि पाणवठ्याच्या पात्रात मी नाना तऱ्हांचे दगडगोटे पाहिले आहेत. त्यातला तुळतुळीत गोल व लंबगोल गोट्यांकडं आपलं चटकन लक्ष जातं. पण बारकाईनं पाहिलं तर कधी त्यात आपल्याला अनेक विलोभनीय रूपाकारांचे दगड आढळतात. एखादा दगड कासवासारखा असतो, एखादा पालीसारखा,
एखादा बैलासारखा तर एखादा कुत्र्यासारखा देखील. मला वाटतं असले दगड पाहूनच माणसाला शिल्पाची कला सुचली असावी. अश्मयुगात माणसानं आपलं जीवन सुखाचं करून घेण्यासाठी चुलीसाठी 3 दगड मांडण्यापासून मृताचे थडगे बांधण्यापर्यंत दगडाला नाना तऱ्हांनी वापरले. त्यांची भांडीकुंडी केली, औथ हत्यारं बनवली आणि त्यांचे दागदागिने देखील घडवले. खडक कोरून किंवा दगडाच्या भिंती रचून आपल्या निवाऱ्याची सोय केली. पण त्यात कोणत्याही युगातला माणूस घेतला तरी त्याच्या प्राथमिक गरजा भागल्यानंतर त्याला आपल्या सृजनशीलतेला आणि पूजा वृत्तीला वाट करून दिल्याशिवाय राहावत नाही. फुरसत मिळाली तरी तो लेणी खोदू लागला, शिल्पे कोरू लागला, घरांना कलात्मक आकार देऊ लागला. शिल्प आणि स्थापत्य या दोन्ही कला झरीप्रमाणे एका दगडातूनच फुटल्या आणि विज्ञानाचा उगम झाला. तोही माणसाने 2 दगडांची चकमक करून त्यापासून विस्तव निर्माण केला आणि दगडापासून पहिले चाक तयार केले. त्या गोष्टीतूनच एक सबंध युग दगडाने माणसाचे जीवन परोपरीने सुखाचे केल्यामुळे आणि त्याच्या सृजनतेला कला आणि विज्ञान यांचे उमाळे आणल्यामुळे त्याला दगडच देव वाटला आणि पूजेचा त्यानं छंद घेतला. पण आश्चर्य नाही, अश्मयुगातील आपल्या पितरांनी दगडांवर जे उदंड प्रेम केले आहे ते आपल्या रक्तात अजून खेळत असावं. त्याचमुळं त्याच्याविषयीचा पूजाभाव ठिकठिकाणी असा प्रगट होत असलेला दिसतो. तोच भाव माझ्यात सौंदर्य भाव होऊन वावरत असावा. आपल्याकडचा जांभा दगड जितका जुना होतो तितका तो मला अधिक सुंदर वाटतो. बोरीच्या आमच्या वाड्याच्या पाठीमागच्या टेकडीवर 50 पावलांची चढण काढल्यावर एक अशा 2 अजस्त्र खडकांनी एक भले मोठे प्रवेशद्वार तयार केले. वेळी अवेळी मी त्या कमानीच्या माथ्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचलेली आहे आणि तिथून अर्धी अधिक बोरी पाहून घेतली आहे. सह्याद्रीच्या घाटातला काळा निळा कातळ माझ्या नजरा बांधून ठेवतो. मला त्यात मराठी माणसाचा स्वभाव दिसतो, त्याचा पुरुषार्थ दिसतो. तो पाहता पाहता मला महाराष्ट्रातले किल्ले दिसू लागतात. एकदम रलू जोशी यांची मराठीची स्तुतिवाचक ओवी आठवते. ते मराठीला उद्देशून म्हणतात, सह्याद्रीचे फत्तर काळे टवकारिता चिनी बेंभाळे. हे चिन्नी सुद्धा बोथट होते, बेंभाळते म्हणजे. सह्याद्रीचे फत्तर काळे टवकारिता छिनी बेंभाळे, तसे तुझे जिवट माळे कान भाळे वीरवृत्ती. गोविंदाग्रजांनी बकुळ फुलांच्या प्राजक्ताच्या दळदारी देशा या शब्दांनी महाराष्ट्राला गौरविले. याचे मला मोठेसे कौतुक वाटत नाही, पण ते त्याला राकट कणखर दगडांच्या देशा अशा विशेषणांनी संबोधतात तेव्हा मी हरखतो आणि महाराष्ट्राच्या या दगडांविषयीच्या त्यांचा भक्तिभाव आणि सौंदर्यभाव मला विलक्षण मोह घालतो. मंडळी, सगळे दगड आपण नेहमीच बघत असतो. अर्थात आम्हाला सुद्धा दगड वेचण्याचा, गोळा करण्याचा, विविध आकाराचे दगड संग्रही ठेवण्याचा लहानपणापासूनची आवड आहे. कारण मी बऱ्याच एपिसोड्समध्ये नमूद पण केलेलं आहे की माझं बालपण सगळं कोकणात गेलेलं आहे आणि कोकणाशी कनेक्ट असला ना की मला एक वेगळी आपुलकी, आपलेपणा जाणवतो त्या साहित्यिकांच्या बद्दल. कारण ते सगळं जीवन मी अगदी माझ्या ज्या वयात संस्कार होतात त्या वयात, म्हणजे वयाच्या 5व्या ते 13व्या वर्षापासून माझा कालावधी जगण्याचा कोकणात गेल्यामुळं मला ही मंडळी कोकणातली खूप जवळची वाटतात आणि त्यांनी सांगितलेली वर्णनं वगैरे जेव्हा आपण ऐकतो, वाचतो, त्यावेळेला आपण त्यात हरवून जातो असं मला वाटतं. त्या सगळ्या जुन्या बालपणीच्या गोड सुंदर आठवणी अशा काप्या फणसाच्या गरासारख्या आणि आंब्याच्या साठासारख्या अशा तोंडात घोळतायत असं वाटायला लागतं आणि तृप्ती येते माझ्या या क्षणाला
आत्ता सुद्धा मला हे पॉडकास्ट करताना या सगळ्या खूप साऱ्या आठवणी अशा उचंबळून आल्यासारख्या वाटतात. आम्ही पण ग्रंथ ऐकायला जायचो. मंदिरात सातत्यानं मंदिरातले कार्यक्रम असले की दिवसभर तिथले आम्ही बालस्वयंसेवक चमू असायचा आमचा. प्रत्येकाने सगळी कामं इतकी हिरिरीने, उत्साहाने करायची आणि ते सगळं फुलं सगळ्या पद्धतीची आणि इतकी विपुल फुलं, रानफुलं असू दे, जाई, जुई, बकुळी, त्याचे हार, चाफा वगैरे सगळ्या गोष्टी, इतकी फुलं जास्वंदीची, ही सगळी फुलं इतकी गोळा करून आणून आम्ही मंदिरं सजवायचो, झेंडूच्या फुलांच्या माळा. ते सगळं एका क्षणात आठवल्यासारखं झालं. ही हे पॉडकास्ट एक आनंदाचा क्षण असतो खरं तर. या सगळ्या जेव्हा सुंदर अ, आठवणी जाग्या होतात आणि त्या एक जगण्याला पुन्हा आपल्या जगण्याच्या वैभवाला बघून पुढच्या जगण्याला एक नवी उर्मी देतात असं मला वाटतं मंडळी. आणि त्यासाठी आपणही चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत, वाचल्या पाहिजेत आणि लिहिल्याही पाहिजेत. प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे, की आपल्या आठवणी आपल्या शब्दात आपण जेव्हा मांडून ठेवतो, कधीतरी आयुष्याच्या उतारावर किंवा कधी आपल्याला वाटतं, त्यावेळेला आपण जरी सहज नजर फिरवली, तरी खूप छान वाटतं. जसे आपण अल्बममधले फोटो बघत असतो. लहानपणीचे फोटो बघतो. त्यावेळेला एक वेगळा आनंद असतो. त्या फोटोतनं इतक्या चांगल्या-चांगल्या स्मृती जाग्या होतात आणि त्या स्मृतीच्या आनंदात आपलं आत्ताचं जगणं आणखी सुसह्य होतं, आणखी चांगलं होतं. कारण जनरली आपण फोटो हे चांगल्या गोष्टींचे आता सगळे कशाचेही फोटो आणि कशाचेही व्हिडिओ काढतो आपण. वाईट गोष्टींचे तर भलतेच काढतो आणि व्हायरल करतो. पण ही विकृती होणार आहे आणि ही विकृती माणसाला मानसिकदृष्ट्या आणखी विकृत करत जाणार आहे. आधी आपण आनंदाचे क्षण टिपण्यासाठी फोटो काढायचो आणि ते आनंदाचे क्षण आपण पुन्हा तो आनंद द्विगुणित करण्यासाठी पुन्हा आपल्या आठवणींच्या रूपात त्या अल्बममध्ये बघताना आपल्याला त्या आठवणी पुन्हा आल्या, की आपला आनंद आपण द्विगुणित करायचो. तसे आपण शब्दामध्ये ते मांडलं, काही वर्णनामध्ये मांडलं, तर आपल्याला पुन्हा त्या आठवणी जगता येतात काही क्षण आणि तो आनंद आपल्या पुढच्या जगण्याला खूप मोठी ताकद देतो. तसंच काही कविता आता मी वाचणार आहे मंडळी बाबा बोरकरांच्या. आनंद भैरवी या त्यांच्या काव्यसंग्रहातल्या काही कविता मला वाचाव्याशा वाटतात. आणि म्हणजे यांचं वाचन बाबू बोरकरांनी त्यांच्या खूपच सुंदर पद्धतीनं केलेलं आहे. पण मला या कविता आवडतात म्हणून मी आपल्यासमोर वाचतेय. तव नयनांचे दल हलले ग. म्हणजे अ, काही निवडक कविता वाचते मंडळी. तव नयनांचे दल हलले ग. तव नयनाचे दल हलले ग. पानावरच्या दवबिंदू परी त्रिभुवन हे डळमळले ग. तारे गळले, वारे ढळले, दिग्गज पंचाननसे वळले, गिरी ढासळले, सुर कोसळले, ऋषीमुनी योगी चळले ग. ऋतुचक्राचे आस उडाले, ऋतुचक्राचे आस उडाले, आकाशातून शब्द निघाले. आवर आवर अपुले भाले, मीन जळी तळमळले ग. हृदयी माझ्या चकमक झडली, नजर तुझी धरणीला जडली. दो हृदयांची किमया घडली, पुनरपि जग सावरले ग. तव नयनांचे दल हलले ग. तव नयनांचे दल हलले ग. त्यानंतरची आणखी एक प्रेमकविता म्हणजे प्रेमकविता, निसर्ग कविता आपल्याला जगण्याच्या तत्वाकडे नेणाऱ्या कविता, उदात्त कविता, अध्यात्माकडे नेणाऱ्या कविता, असे कितीतरी व्यापकता आहे त्यांच्या विषयात. मला आणखी एक कविता, आणखी काय, आणखीन काय, ही कविता वाचून दाखवते. विचारिसी परोपरी मला आणखीन काय, शब्द मावळती सारे माझा होई निरुपाय. बोलायाचे खूप खूप मनी
येतो मी योजून, तुला पाहता पाहता जातो परी विसरून. कांचनाची निरांजने तुझे डोळे गडे, कांचनाची निरांजने तुझे गडे डोळे, त्यात कापरासारखा माझा जीव जळे पोळे. खट्याळत्या ओठातून तोच गुलाबाचे पाणी, गार गार सुगंधात माझे पंचप्राण न्हाणी. क्षणोक्षणी ओलांडितो असे जीवन मरण, जन्मताना मरताना कुणा शब्दांचे स्मरण. असे मुकाट्याने वाटे तुला आजन्म पहावे, उदकात विस्तवात न्हात चळत राहावे. आणि तूही विचारावे मला, आणखीन काय? शब्द वैभव असून माझा भावा निरुपाय. किती सुंदर भावना आहे याच्यामध्ये. आता साबरमतीच्या काठी म्हणजे गांधींबद्दलचं त्यांचं विपुल लेखन, गांधींच्या पुस्तकांचा, अनेक पुस्तकांचा अनुवाद, त्यांचं गांधींबद्दल केलेलं लेखन, यातनं त्यांची बापूजींच्या बद्दलची श्रद्धा, भक्ती आपल्याला सगळं जाणवतं. आणि साबरमतीच्या काठी ही त्यांची कविता मी वाचते. कर बांधा बांध गडे, मांडू पुन्हा नवी चूल. संपली ग ताटा तुटी, विणू आता घरकुल. काढ तुझी लगबग आवडती साडी चोळी, बांध केस माळ फुल, लाव टिकली वाटोळी. तुपाची ग फुलवात लाव भावे देवा पुढे, लाव अंगारा मुलांना आता संपले साकडे. कर आई वडिलांना 3 वार नमस्कार, त्यांच्या आशीर्वादे असा आज सांधला संसार. तुझा उधळीला जो मी गडे संसार देखणा, त्याच्यामुळे तयाचा सरे आज उणेपणा. खवळल्या समुद्रात जरी घातली मी उडी, माय माऊलीने आज मला उचलिले तडी. येथे आहे महात्म्याच्या पुण्याईचे तपोवन, आहे शांती आहे तृप्ती सर्व मुक्तीचे साधन. येथे पावन तीर्थात रमे सारसांची जोडी, साऱ्या आसमंती आहे गोव्यामधलीच गोडी. मोर पारव्यांचे येथे दिसरात आहे दाटी, खारी माकडांची पिले धीट दीपकाच्या साठी. चंद्रनाथ भारतीला दुधा काही नाही उणे, तुझ्या बाळासाठी आहे वाळवंटात चांदणे. महात्म्याच्या पावलांनी येथे धूळ झाली बुका, हवेमध्ये श्वास त्याचे धूप यायचा न तुका. तुझी भक्ती तुझा त्याग तुझे तप आले फळा, माझ्या भविष्याचा मार्ग मला झाला ग मोकळा. महात्म्याच्या संगतीचा मला लाभला एकांत, 6 महिन्यात झाला खरा स्वप्नीचा दृष्टांत. त्याने उचलला भार सारी निरसली चिंता, त्याच्या पावलीच्या जळी सोडू आसक्ती अहंता. पुण्यक्षेत्री राहू नया त्याचे स्वरूप आठवू, साऱ्या गात्रातून त्याला उरी जीवनी साठवू. गाऊ त्याच्या ओव्या गाणी शेकड्यांनी सहस्त्रांनी, त्याच्या पावलांच्या खुणा उमटवू पानोपानी. चरक्याच्या तालावर रचू त्याचे रामायण, जीवनात पदोपदी करू त्याचं पारायण. आणि यादस्तीने परी एक येताना नारळ, आणि बांध पदराला 4 गोव्याचे तांदूळ. त्यात आहे आपुल्याला जीवनाची फलश्रुती, पितरांची वंशजांची आम्हा सर्वांचीच मुक्ती. गोव्याच्या भूमीबद्दलचं प्रेम, त्यांची उत्कटता आपल्याला इतकी जाणवते
ती त्यांच्या कवितेत म्हणजे ते पुण्याला असताना त्यांच्या गोव्याच्या आठवणीतून साकारलेली माझ्या गोव्याच्या भूमीत ही कविता वाचल्याखेरीज आपण पुढं जाऊ शकत नाही बाबू बोरकरांची. मला पैंजण पण कविता वाचायची होती, पण त्यांनी ती इतकी सुंदर गायलेली आहे आणि त्याच्यात इतका भाव ओतलेला आहे त्या कोकणी कवितेमध्ये, की ती वाचायचं मी धाडस करणार नाही. कारण ती कविता त्यांच्या आवाजात YouTubeवर उपलब्ध आहे. ती जरूर ऐका मंडळींनो. आणि त्या भाषेचा गोडवा, त्यांच्या भावनांची उत्कटता, या सगळ्या गोष्टी त्यांच्या आवाजातून जेव्हा येतात ना, त्यावेळेला त्या खूप भावतात आणि आपल्याला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जातात. पण त्यांचं गोव्याच्या मातीबद्दलचं प्रेम, आपल्या मातीवरचं प्रेम, मातेवरचं प्रेम, मातीवरचं प्रेम ह्या गोष्टी आपल्याला इतक्या गोष्टी ताकद देतात असं वाटतं. आणि ही बाब बोरकरांच्या साहित्यात नक्कीच आढळते. कारण त्यांचं जे रसभरीत जगणं आहे ते सगळं त्यांच्या कवितांमध्ये येतं. तो सगळा भवताल येतो. मासे येतात, मासोळ्या येतात, सगळ्या सौंदर्याच्या उपमा देताना ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कवितांमध्ये येतात आणि ते ऐकून वाचताना खूप छान वाटतं. तो सगळा निसर्ग आपल्यासमोर उभा राहतो. तर ही कविता माझ्या गोव्याच्या भूमीत. माझ्या गोव्याच्या भूमीत, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपारी मधुनी घट फुटती दुधाचे. माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फणसांची रास, फुली फळांचे पाझर, फळी फुलांचे सुवास. माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारगिरी, पाना फुलांची कुसर, पशु पक्ष्यांच्या किनारी. माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा, पावसात दारापुढे सोन्या चांदीच्या रे धारा. माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा, माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा. ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा. माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानाविण फुले, माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानाविण फुले. भोळा भाबडा शालीन भाव शब्दाविण बोले. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचा रे भात, वाढी आईच्या मायेने सोनं केवड्याचा हात. माझ्या गोव्याच्या भूमीत सागरात खेळे चांदी, माझ्या गोव्याच्या भूमीत सागरात खेळे चांदी. आतिथ्याची अगत्याची साऱ्या षड्रसांची नांदी. माझ्या गोव्याच्या भूमीत जिव्या सुपारीचा विडा, अग्नी दिव्यातून हसे पाच पोवळ्यांचा चुडा. माझ्या गोव्याच्या भूमीत काळे काजळाचे डोळे, माझ्या गोव्याच्या भूमीत काळे काजळाचे डोळे. त्यात सावित्रीची माया जन्मजन्मांतरी जळे. माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती निळे पाणी, खोल आरक्त घावात शुद्ध वेदनांची गाणी. माझ्या गोव्याच्या भूमीत खड्गा जडावाची मूठ, वीर शृंगाराच्या भाळी साजे वैराग्याची तीट. माझ्या गोव्याच्या भूमीत उंच घुड देवळांचे, माझ्या गोव्याच्या भूमीत उंच घुड देवळांचे, ताजमहाल भक्तीच्या अश्रुतल्या चांदण्याचे. माझ्या गोव्याच्या भूमीत तृणी सुमनांचे गेंद, माझ्या गोव्याच्या भूमीत तृणी सुमनांचे गेंद. सिद्ध कुणब्यांच्या तोंडी शुद्ध सौंदर्याचे वेद. माझ्या गोव्याच्या भूमीत सुखाहुनी गोड व्यथा,
माझ्या गोव्याच्या भूमीत सुखाहुनी गोड व्यथा, रामायणाहुनी थोर मूक उर्मिलेची कथा. माझ्या गोव्याच्या भूमीत सुखाहून गोड व्यथा, रामायणाहुनी थोर मूक उर्मिलेची कथा. माझ्या गोव्याच्या भूमीत सारा माझा जीव चढे, पुरा माझ्या कवनांचा गंध तेथे उलगडे. इतकी सुंदर कविता आहे ना ती. आता आपण मी म्हणजे या पॉडकास्ट मधली शेवटची कविता वाचतेय. खूप वाचण्यासारखं आहे, खूप गेयता आहे, खूप नादमयता आहे, शब्दांचं सौंदर्य आहे बाबा बोरकरांच्या कवितांमध्ये. तर जीवन त्यांना कळले हो, महत्वाची कविता आहे खूप ही. आणि त्यातला भाव लक्षात घेतला की आपल्याला कळतं की अहंकार सोडला की खूप गोष्टी आपल्याला कळतात. आणि ते आपल्यातलं मी पण सरलं ना की मग जगणं सुफळ संपूर्ण होतं. या कवितेचा आशय तोच आहे. जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. जळापरी मन निर्मळ ज्यांचे, गेले तेथे मिळले हो. चराचराचे होऊन जीवन, स्नेहा समपा जळले हो. जीवन त्यांना कळले हो, सिंधू सम हृदयात जयांच्या, रस सगळे आकळले हो. जीवन त्यांना कळले हो, आपत्काली अनदीनांवर घन होऊन जे वळले हो. जीवन त्यांना कळले हो, दुरित जयांच्या दर्शन मात्रे मोहित होऊन जळले हो. जीवन त्यांना कळले हो, पुण्य जयाच्या उजवाडाने फुलले अन परिमळले हो. जीवन त्यांना कळले हो, आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव ज्यांनी तुळिले हो. आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव ज्यांनी तुळले हो. जीवन त्यांना कळले हो, साया साविन ब्रह्म सनातन, घरीच ज्या आढळले हो. इथली सार गर्भित ओळ आहे बघा. साया साविन ब्रह्म सनातन, घरीच ज्या आढळले हो. जीवन त्यांना कळले हो, साया साविन ब्रह्म सनातन, घरीच ज्या आढळले हो. उरीच ज्या आढळले हो. जीवन त्यांना कळले हो. इतकं सुंदर, इतकं संपन्न जगणं म्हणजे खरं तर कुठं तुम्हाला कुठंही फिरायची आवश्यकता नाही. तुमचं ब्रह्म सनातन ज्यावेळेला तुम्हाला तुमच्या घरात, तुमच्यात, तुमच्या देहात, तुमच्या अस्तित्वातच आढळतं, त्यावेळेला जे आपण त्याला कंटेंटमेंट म्हणतो, जी कंटेंटमेंट त्यांच्या जगण्यात, यांच्या कवितांमध्ये, त्यांच्या संसारात, त्यांचे संसारही अगदी सुफळ संपूर्ण, 6 अपत्य, पत्नी, इतका खेळीमेळीचा, इतका सुंदर, इतका भरापुरा संसार म्हणतो आपण त्याला. अशा पद्धतीनं संसार करणं, सौंदर्यपूर्ण जीवन जगणं, रसभरीत जीवन जगणं आणि दुसऱ्याला मुक्त हस्तानं तो आनंद वाटणं, ते शब्द सौंदर्य वाटणं आणि ते सगळं आपल्या आयुष्यात आलेलं सौंदर्य दशगुणित करून सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणं, ही साधना बोरकरांनी आयुष्यभर केलेली आहे. आणि खरोखरच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की साधक जन्माला येतो आपली साधना पूर्ण करण्यासाठी, त्यावेळेला तो स्वतः निवडतो की माझा जन्म कुठल्या कुळात व्हावा, मी कुठल्या भवताल, मी कुठल्या भूमीत जन्माला यावं, हा त्याचा चॉईस असतो जणू. तसं त्या चॉईसनं ते गोव्याच्या अगदी सौंदर्यवान भूमीत आणि इतक्या प्रेमळ भूमीत जन्माला आले आणि
ते सगळं सौंदर्य, ती सगळी निखळता, ते सगळं वात्सल्य, ती सगळी परिपूर्णता आणि ते सगळी प्रकृतीची अभिव्यक्ती आपल्या शब्दातून आपल्या सगळ्या रसिकांपर्यंत पोहोचवली. त्यासाठी त्यांच्या चरणी मी वंदन करते आणि अशा कवीच्या कविता वाचून आपण आणखी जास्त संपन्न होत जातो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तो अनुभव आपणही आपल्या श्रवणातून घ्यावा ही नम्र विनंती. आपल्याला आजचा हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा आणि आम्ही खूप प्रामाणिकपणे हा सगळा उपक्रम आपल्या सगळ्यांसाठी आणि आम्ही स्वतःसाठी म्हणजे आपल्या सगळ्यांचाच एक भाग म्हणतो आपण, तशा पद्धतीनं आपल्या सगळ्यांचा एक भाग म्हणून हा उपक्रम आम्ही राबवतो आहोत. या उपक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद द्यावा आणि या पॉडकास्टला लाईक, शेअर, सबस्क्राईब करावं. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे जावं. नव्या पिढ्यांना आपल्या भाषेचं सौंदर्य कळावं. नव्या पिढ्यांना, जुन्या पिढ्यांना आनंद मिळावा आणि आपल्या पिढीला पुन्हा वाचनाची गोडी आपल्या या सगळ्या अगदी उचापतीच्या आयुष्यामध्ये, सगळ्या उलाघालींच्या आयुष्यामध्ये, या सगळ्या तडजोडीच्या आयुष्यामध्ये पुन्हा निखळ आनंद या अशा साहित्यिकांच्या वाचनातून मिळावा, यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आहे आमचा. आणि त्या प्रयत्नाला आपण प्रतिसाद दिला तर आम्हाला आणखी आनंद होईल हे कार्य करत असताना. तर मंडळी, इथंच आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.